नमस्कार प्रेक्षकांनो, आपण पाहतोय या मालिकेचा कालचा म्हणजेच 15 जुलैचा रिव्ह्यू. चला तर मग बघूयात कालच्या या एपिसोडमध्ये नेमकं काय काय घडून गेलं आहे ते. तर सगळ्यात आधी आपल्याला असं पाहायला मिळतं की वेदा मंजिरीच्या रूममध्ये आलेली असते. तर अथर्व आणि मीरा खिडकीमधूनच डोकावून तिला पाहत असतात. अथर्व म्हणत असतो की मीरा, माझी वेदा माझ्या इतक्या जवळ आहे, पण तरीसुद्धा मी तिच्याशी नीट बोलू शकत नाही. मला याचं खरंच खूप वाईट वाटतंय गं. आणि त्यावेळी मीरा त्याची समजूत काढत म्हणते की वेदाचे बाबा, तुम्ही नका काळजी करू. आपल्याला माहिती आहे ना वेदा असं का वागते येते. हे बघा, थोडा वेळ जाऊ द्या, सगळं ठीक होईल. आणि मग त्यानंतर ते दोघे ठरवतात की मंजिरी इथे नाही आहे, तर आपण वेदाशी पुन्हा एकदा बोलण्याचा प्रयत्न करू. आणि मग त्यानंतर ते पटकन मंजिरीच्या रूममध्ये जातात. पण जेव्हा वेदाला त्या दोघांच्या येण्याची चाहूल लागते तेव्हा ती मुलगी खूपच चिडते. ती रागा त्या दोघांकडे पाहत असते. पण अथर्व पुढे जातो, वेदाशी बोलायचा प्रयत्न करतो. तिला विचारतो की माझी बबुडी, काय करतेस ग तू, काय चाललंय तुझं नेमकं. पण ही वेदा त्याच्याकडे इतक्या रागात पाहते की अथर्व क्षणभरासाठी थोडासा घाबरूनच जातो. तर वेदा त्याच्याशी काही न बोलता सरळ दुसरीकडे निघून जाते. पण मीरा आणि अथर्व पुन्हा तिच्या मागे मागे येतात, तिच्याशी शांतपणे बोलण्याचा प्रयत्न करतात. परंतु त्यावेळी वेदाच्या तोंडून मात्र एक शब्द निघत नसतो. ती मुलगी फक्त शांतपणे त्या दोघांकडे पाहत असते. अथर्व तिला विचारत असतो की बबुडी, तू काल रात्री इकडे का निघून आली, यायच्या आधी आम्हाला सांगायचं तर होतं ना. तर मीराही विचारत असते की वेदा बाळा, मला सांग बरं, मी आज तुझ्या आवडीचं काय खायला बनवू. परंतु वेदा त्या दोघांना एकाही प्रश्नाचं उत्तर देत नाही, फक्त रागात त्यांच्याकडे पाहत असते. आणि म्हणून अथर्व तिला विचारतो की वेदा बाळा, काय झाले, बोल ना. जर तू काही बोललीच नाही तर मला कसं समजणार आहे. प्लीज काहीतरी बोल, प्लीज काहीतरी बोल. आणि त्यावेळी ही वेदा मोठ्याने ओरडून म्हणते की तू इथून निघून जा, मला तुझ्याशी बोलायचं नाही आहे. आणि वेदाचं हे असं अचानक बदललेलं वागणं पाहून अथर्वला आणि मीराला मोठा धक्काच बसतो. त्याचवेळी मंजिरीसुद्धा त्या ठिकाणी आलेली असते आणि हा सगळा तमाशा पाहून ती तर खूपच खुश होत असते. इकडे मीरा आणि अथर्व वेदाशी बोलण्याचा प्रयत्न करत असतात. पण ती मुलगी रागातच मीराकडे पाहते आणि मोठ्याने ओरडून म्हणते की तू माझी आई नाही आहे. आणि अथर्वलाही म्हणते की आजपासून मी तुलासुद्धा बाबा म्हणणार नाही, कारण तू मला माझ्या सख्ख्या आईपासून लांब केलं आहे. माझ्या अंबिका आईचा खून केला आहे तू. आणि हे ऐकून बिचारा अथर्व तर पूर्णपणे कोलमडूनच जातो. मीरालाही समजत नाही की नेमकं करावं तरी काय. आणि मग वेदाचं लक्ष जातं मंजिरीकडे आणि ती धावतच तिच्याकडे जाते. आजी आजी म्हणत तिला मिठी मारून रडू लागते. आणि मंजिरी उगाचच तिला समजावण्याचं नाटक करू लागते. मीरा आणि अथर्व हतबल होऊन त्या दोघींकडे पाहत असतात. मंजिरीने केलेल्या एका जादूमुळे वेदाची ही अशी अवस्था झालेली असते. ती अथर्ववर आणि मीरावर विश्वासच ठेवत नसते आणि त्यामुळे त्या दोघांना काय करावं तेच सुचत नसतं. आणि त्यातच ही मंजिरी नाटक करत म्हणत असते की तुम्ही दोघेजण प्लीज बाहेर जा, मला वेदासोबत राहू द्या, तिचं माझ्यावर प्रेम आहे म्हणूनच ती माझ्याकडे आली आहे ना, तुम्ही उगाच तिला डिस्टर्ब करू नका. आणि मग शेवटी नाईलाजाने त्या दोघांनाही तेथून निघून जावं लागतं. आणि मंजिरी मात्र हसतच वेदाचा आणखीन कसा वापर करून घेता येईल याचा विचार करू लागते. त्यानंतर आपल्याला असं पाहायला मिळतं की ती माया काहीतरी सामान घेऊन अडगळीच्या रूममध्ये आलेली असते. आणि तिथे येऊन ती वैतागूनच बडबड करत म्हणत असते की मी जर अथर्वसोबत लग्न केलं असताना तर या घरात राणीसारखी राहिली असते, पण या अजितसोबत लग्न करून माझी नोकरानी झाली. आणि तिचं हे सगळं सुरू असतानाच तिला अचानक तिथे एक नकाशा दिसतो. माया पटकन जाते आणि तो नकाशा उचलते. मीरा जो नकाशा घेऊन आलेली असते तोच नकाशा असतो. आणि तो नकाशा पाहून मायाला थोडंसं आश्चर्य वाटतं. पण मग तिला असं वाटू लागतं की कदाचित ना हा कोणत्या तरी खजिन्याचा नकाशा असेल. आणि मग ती तो स्वतःजवळच ठेवून घेते. दुसरीकडे वेदाच्या वागण्यामुळे मीराला खूप त्रास होत असतो, वाईट वाटत असतं, ती रडत असते. आणि अंबिका म्हणत असते की मीरा, काय करावं ना तेच सुचत नाही आहे. मी माझ्या शक्तीचा वापर करून पाहिला पण त्याचाही काही उपयोग होत नाही आहे. वेदा पहिल्यासारखी वागतच नाही आहे. अचानक काय झालंय ना काय माहिती. तर मीरा म्हणत असते की ताई, मला ना खूप भीती वाटते अगं. वेदाच्या या अशा वागण्यामुळे वेदाचे बाबा जर पुन्हा पहिल्यासारखेच झाले तर मग आपण काय करायचं. आणि मग या दोघीही बहिणी नेमकं काय करता येईल याचा विचार करू लागतात. आणि तेव्हा अंबिकाला एक कल्पना सुचते. ती मीराला म्हणते की आपण एक काम करूयात, थोड्या दिवसांसाठी ना वेदाला गायब करूयात. आणि ते ऐकून मीराला धक्काच बसतो. ती म्हणते की ताई अगं काय बोलतेस तू, वेदाला गायब करूयात म्हणजे. आणि त्यावेळी अंबिका
तिला समजावत म्हणते की हे बघ, वेदा सध्या आपल्यापैकी कोणाचंही काही ऐकून घेत नाही, ती फक्त त्या मंजिरीचं ऐकते आणि वेदाला मंजिरीच्या जवळ ठेवणं खरंच खूप धोकादायक आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आपण तिला ना काही दिवसांसाठी बाहेर कुठेतरी पाठवूयात, गायब करूयात, जेणेकरून इकडचं वातावरण शांत होईल. पण मीराला हे अजिबातच पटत नाही. ती म्हणत असते की नाही, मला वेदाच्या मनाविरुद्ध जाऊन काहीच करायचं नाही. जर आपण असं काही केलं आणि तिच्या जीवाला धोका निर्माण झाला तर अंबिका म्हणते, अगं असं नाही होणार, माझ्यावर विश्वास ठेव, ती माझी ही लेकच आहे ना. पण मीरा ऐकून घेत नाही, ती अंबिकावरच ओरडते आणि त्यामुळे अंबिका ही नाराज होत तेथून निघून जाते. पण मग त्यानंतर वेदा आणि मंजिरी त्या ठिकाणी येतात आणि त्या दोघींना पाहून मीराला भीती वाटू लागते. दुसरीकडे वेदा जे काही बोललेली असते त्यामुळे अथर्व तर पूर्णपणे कोलमडूनच गेलेला असतो आणि मग तो रडतच जातो आपल्या अंबिकाच्या फोटोसमोर. तो रडत अंबिकाकडे पाहत असतो आणि मग अंबिकाचा आत्मासुद्धा त्या ठिकाणी येतो. अथर्व म्हणत असतो की अंबिका, मला माफ कर, मी तुला नाही वाचवू शकलो. आणि त्यावेळी अंबिका म्हणते की तुम्ही नका ना वाईट वाटून घेऊ, खरंच यात तुमची काही चूक नाही आहे. पण तिचा आवाज अथर्वपर्यंत काही पोहोचत नाही. अथर्व रडतच त्याचं मन अंबिकाजवळ व्यक्त करत असतो आणि त्यावेळी अनन्याही तिथे येते. दादाला होणारा त्रास पाहून तिलाही वाईट वाटतं. ती म्हणू लागते की दादा, जर अंबिका वहिनी आत्ता इथे असती ना तर खरंच आपल्यावर ही अशी वेळ आलीच नसती. आपण सगळेजण किती आनंदात राहिलो असतो ना रे. आणि त्यावर अथर्वही म्हणतो की अगदी खरं आहे, तुलासुद्धा अंबिकाची आठवण येते ना गं. त्यावर अनन्याही रडतच म्हणते, हो दादा, मला वहिनीची खूप आठवण येते. आणि मग त्यानंतर ते दोघेजण थोडा वेळ शांतपणे बोलतात. पण जेव्हा अनन्या असं म्हणते की आज हे जे काही घडतंय त्यासाठी मीरा वहिनी जबाबदार आहे, तेव्हा मात्र अथर्व थोडासा नाराज होतो. पण तरीही तो शांतपणेच अनन्याला हे समजावण्याचा प्रयत्न करतो की अनन्या, हे जे काही घडतंय ते मीरामुळे नाही तर मंजिरीमुळे घडतंय. आणि तुला माहिती आहे का, मंजिरीनेच अंबिकालाही मारले. पण अनन्याचा काही यावर विश्वास बसत नाही. ती पुन्हा अथर्वशी वाद घालायला सुरुवात करते आणि चिडचिड करून तेथून निघून जाते. त्यामुळे अंबिका काळजीत पडते. घरातील हे वातावरण कसं बदलायचं हाच प्रश्न तिच्या समोर उभा राहतो. तर दुसरीकडे मंजिरी वेदाला घेऊन मीराजवळ जाते आणि मग त्यानंतर ती वेदाला एक गोष्ट करायला सांगते आणि वेदासुद्धा संमोहित झाल्याप्रमाणे मंजिरी जे सांगेल ते सगळं ऐकत असते, सगळं काही करत असते. शेवटी तर ही मंजिरी तिला टेबलवरून खाली उडी मारायला सांगते आणि तेव्हा वेदा उडी मारते सुद्धा. आणि ते पाहून मीरा मात्र घाबरते. तिला काय करावं ना तेच सुचत नाही. ती अक्षरशः त्या मंजिरीपुढे हात जोडते, म्हणू लागते की प्लीज हे सगळं थांबव आता. पण मंजिरी ऐकत नाही आणि मग ती वेदाला मुद्दाम बाल्कनीत पाठवते. त्यामुळे मीरा खूप घाबरते. ती मंजिरीपुढे घयावया करू लागते, रडू लागते. आणि त्यावेळी मंजिरी म्हणते की तुला वेदाची खूप काळजी वाटते, तिचा जीव वाचावा अशी तुझी इच्छा आहे ना, ठीक आहे, मी त्या वेदाला काही करणार नाही, पण त्या बदल्यात तुला माझी एक इच्छा पूर्ण करावी लागेल. मीरा विचारते, कोणती इच्छा? आणि मग ही मंजिरी तिला सांगते की मला तुझं आणि अथर्वचं मूल हवं आहे आणि जेव्हा तुझं बाळ जन्माला येईल त्यानंतर तुला आणि त्याला तुमच्या प्राणांचा त्याग करावा लागेल, तरच मी या वेदाला सोडून देईल. आणि हे ऐकून मीराच्या पायाखालची तर जणू जमीनच सरकते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की मंजिरीचा वेदावरचा कंट्रोल वाढतच चाललेला असतो. वेदा खूप विचित्र वागत असते आणि त्यामुळे मीरा वेदाच्या काळजीपोटी तिचा जीव वाचावा म्हणून बाळाला जन्माला घालण्याचा निर्णय घेते. तर मित्रांनो, आता या मालिकेच्या पुढील भागांमध्ये नेमकं काय काय घडणार आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब